यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। सलगचा दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी टाकत असताना चेतन आतापर्यंत 4 बॉल धावा खर्च केल्या, 3 पूर्णपणे वर्चस्व या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। ते गोलंदाज चेतनचं एरंडवाडी मुरा या टीम कडनं। यावेळेस फ्लॅटेड डिलिव्हरी आपल्याला इथे पाहायला मिळाली। एज टेकन, फर्स्ट विकेट डाऊन। पहिला धक्का लागत असताना साई इंडियन्स कामथेला आणि धाबे दणाणणारी विकेट इथे आली आहे, कारण अक्षयचा विकेट इथे मिळवलाय अर्थातच चेतनने। आणि एरंडवाडी मुरा संघाच्या आनंदाला पारावर उरला नाहीये, कारण त्यांना माहिती आहे या विकेटचं महत्व किती आहे ते। पहिला धक्का 3 या धावसंख्येवर लागतोय। शेवटचा बॉल इन अजूनही बाकी पहिल्या षटकातील। नवीन फलंदाज पुन्हा एकदा प्रदीप। अक्षय बाद झालाय आणि शेवटचा बॉल, चला थोडं क्विक करा प्लीज चेतन, वेळ नाही आपल्याकडे जास्त। 30 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळतोय। रबर बॉल क्रिकेटचा फॉर्मॅट कार्याध्यक्ष चषक नामदेवजी पाटे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये। त्याचबरोबर कांगोरीगर क्रिकेट क्लब, आई गावदेवी बोरघर, बोरघर बॉयज। शेवटचा बॉल पहिल्या षटकातील ओव्हर द विकेट। हो, इथे एक्स्ट्रा बाउन्स झाला बॉल आणि इथे डायरेक्ट हिट करता करता राहिलाय। बाईच्या स्वरूपात ही सिंगल आली ओव्हर थ्रोच्या स्वरूपात आणि पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय। आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 4 धावा उभारल्यात साई इंडियन्स कामथे टीमने। सुंदर अशी क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय सध्या रंगत असताना। अखिल भटवाडी स्पोर्ट्स क्लब आपण पाहतोय, एका बाजूला एंड आहे आणि हे क्रीडांगण देखील अगदी सुंदर सुसज्ज असं हे क्रीडांगण। क्रिकेट या खेळाला पोषक असं हे वातावरण आणि क्रिकेटचा मनमुराद लुटणारे, आनंद लुटणारे आपण सर्व खेळाडू, क्रीडा रसिक, आमचे प्रमुख मान्यवर मात्र आनंद घेत असताना। गणेश दुसरा षटक टाकत असताना पहिला बॉल व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप आणि व्हाईट बॉलने मात्र सुरुवात या ठिकाणी त्यांनी या षटकाची केली। धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5च्या घरामध्ये। 1 गडी बाद 5 धावा। धावसंख्येचा आलेख आता उंचवायचा असेल तर बॅटिंगचा गेअर मात्र इथे शिफ्ट करावा लागेल, कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत एरंडवाडी मुरा संघाची राहिली आहे, फिल्डिंग करण्याचा त्यांचा निर्णय सार्थकी ठरवलाय त्यांच्या गोलंदाजांनी। मात्र इथे या अवांतर धावा कुठेतरी महागड्या पडू शकतात येणाऱ्या काळामध्ये। खरं तर ज्या पद्धतीने पहिलं षटक हाताळण्यात आलं होतं चेतनच्या माध्यमातून, 4 धावा खर्च केल्या होत्या, 1 विकेट मिळाली होती, मात्र गणेशने 2 व्हाईट बॉलने सुरुवात केली या ओव्हरची। रिदम प्राप्त करावा लागेल, लाईन लेंथवर काम करावं लागेल। तर दुसऱ्या बाजूला दोघेही प्रदीप नामक फलंदाज कशा पद्धतीने कम्युनिकेशन करतील, संवाद साधतील आणि धावा बनवतील हे पाहावं लागेल। स्टँड अँड डिलिव्हर, डिपॉझिट केलं या बॉलला लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे। प्रदीपच्या बॅटमधनं हा एक उत्तुंग असा षटकार पाहायला मिळतोय। रडार मधला बॉल होता, झोन मधला बॉल होता, स्लॉट मधला हा चेंडू होता आणि त्याला सरळ प्लॉट मध्ये पाठवून दिलंय ते प्रदीपने। त्याचबरोबर सन्माननीय यतीनजी सपकाळ साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो। अशाच फटक्यांची गरज आहे, मोमेंटम शिफ्ट करायचा आहे, टेम्पो सेट करायचा आहे पहिल्या इनिंगचा, तर मात्र असे चौकार षटकार इथे मारावे लागतील या दोन्ही प्रदीपला आणि त्याची सुरुवात करून दिली आहे त्याने आणि ते षटकार मारलाय। यतीन सपकाळ आपण पाहतोय ज्याचं आगमन झालंय। त्याच दरम्यान इथे काय घडतंय, अजून एक बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, यावेळेस लॉंग ऑनला टार्गेट केलंय प्रदीपने आणि 2 दमदार षटकार इथे खेचत असताना यतीन सपकाळ आमच्यापर्यंत माहिती पोहोचते की नुकतीच गतवर्षी
जी सह्याद्री प्रीमियर लीग संपन्न झाली त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये मालिकावीराचा पुरस्कार या यतीनने पटकावला होता आणि बोरगर बॉयजचाच तो प्रतिनिधित्व करत होता, ज्याने दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक त्या सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये पटकावलं होतं. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल चॉप करायचं होतं, लाईन कापायची होती, कापता आली नाहीये. बॉल सर्व विकेट किपरच्या हातामध्ये गेला. विकेट किपरने अपील केली, पंचांनी अपील फेटाळून लावली आहे आणि इथे मात्र डॉट बॉल आले. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले, 14 धावा या गणेशने आतापर्यंत खर्च केल्यात. एकूण धावसंख्या झाली 18. पहिल्या ओव्हरमध्ये 4 आल्या होत्या. तदनंतर मात्र हे 2 षटकार भरपूर उलटफेर करून गेले धावफलकामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा गणेश, राईट आर्म ओव्हर द विकेट, मारा करतोय. कमी गतीने टाकलेला बॉल यावेळेस मात्र फिरवलाय. बॉलला मात्र बॉल चाललाय गोशांकित क्षेत्रात, सिंगल मिळणार. मागचं क्षेत्र जे आहे विकेटच्या ते गोशांकित ठेवण्यात आलंय सिंगलच्या मदतीने. एकूण धावसंख्या पुढे जात असताना 19 धावा धावफलकावर, 1 विकेटच्या मोबदल्यात. आपल्या सर्व पोलादपूर तालुक्यातील हे रथी महारथी क्रिकेटला पुढे नेणारे हे सर्व व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी क्रिकेटचा वारसा जपलाय, जतन केलाय, अनेक खेळाडूंना मंच उपलब्ध करून दिलेत. असे सर्व रथी महारथी आपल्याला पाहायला मिळतात सध्या व्यासपीठावर आहेत. यावेळेस बॅकफुटवरनं बॉलला कट केले, स्लाइस केलंय, पॉइंटला क्लिअर करत क्रिकेटचा क्लासिकल फटका इथे पाहायला मिळतोय आणि प्रदीपच्या बॅटमधनं हा एक क्लासिकल चौकार. धावसंख्या प्रचंड वेगाने पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. 23 धावा. अंतिमचा बॉल या ओव्हरमधील आतापर्यंत 19 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. 2 षटकारांचा समावेश. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 आल्या होत्या. हा बॉल सोडून दिलाय. शेवटच्या क्षणी विचार बदलला प्रदीपने, चांगला निर्णय करा. अवांतर हा चेंडू पाहायला मिळाला. खर तर फलंदाजाच्या रडारपासून वाचण्यासाठी, त्याच्या शरीरापासून दूर ठेवण्याचा हा प्रयत्न होता गणेशचा, मात्र जास्तच बाहेर चेंडूला पाठवलंय आणि पंचांनी दंडित केलंय. एकूण धावसंख्या झाली ती 24. 20 धावा आतापर्यंत यावर मध्ये आल्यात. महागड षटक आपल्याला पाहायला मिळतंय गणेशच्या माध्यमातून. तर दुसऱ्या बाजूला पॉझिटिव्ह माइंडसेटने फलंदाजी सुरू आहे. हाही बॉल सोडून दिलाय. चांगला निर्णय. सलगचे 2 अवांतर चेंडू, अवांतर धावा धावसंख्येमध्ये भर टाकतायत. एकूण धावसंख्या झाली ती 25. कार्याध्यक्ष चषक 2024 आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धा लंगत असताना सामनावीराचा पुरस्कार सध्या आपल्याला पाहायला मिळतो, देण्यात येतोय. खरं तर मगाशी आम्ही कॉल केला होता, मात्र खेळाडू उपस्थित नव्हते. अजूनही वाट पाहावी लागते आपल्याला शेवटच्या बॉलची, कारण 3 चेंडू यावेळेस वाईट टाकलेत. नक्की गणेश यांना करायचे तरी काय काय विचारसरणी आहे त्यांची या चेंडू मागे, आणि कोणत्या लाईन लेंथवर त्यांना चेंडू हाताळायचं हे आता मात्र प्रत्येकाला कळण्याच्या पलीकडे गेले. कारण 1 चेंडू टाकायचा आहे फक्त निकल, आणि तो टाकत असताना 3 अवांतर धावा वाईटच्या स्वरूपात, 3 वाईट बॉल हाताळलेत आणि धावसंख्या झाली ती 26 धावा. अजूनही शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील येणं बाकी. कमी गतीने टाकलेला बॉल, घुटना टेक आणि सिक्सर देक. लांब लचक या स्पर्धेतील हा एक भरभक्कम बुलंदी पॉवरफुल असा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ क्लिअर करत चाललाय. 6 धावा मिळत आहेत आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. साई इंडियन्स कामथे 32 धावांवर जाऊन पोहोचलाय. 32. चला शेवटचं षटक लवकरात लवकर गोलंदाजाला तयार केलं प्लीज, थोडं फास्ट खेळा. चला नेक्स्ट मॅच आई गावदेवी बोरगर विपक्ष सम्राट अशोक 11 कामते. इनिंग ब्रेक मध्ये टॉस असेल. दोन्ही टीम कॅप्टनने यायचे लवकरात लवकर. या ओव्हर नंतर आपला टॉस असेल. आई गावदेवी बोरगर विपक्ष सम्राट अशोक 11 कामते. शेवटचा षटक हाताळतोय शैलेश. धावसंख्या आहे 32. स्लोवर 1 बॉल होता, उमगला नाही, कळला नाही, बॅट लवकर फिरली, चेंडू उशिराने आलाय. एक सिंगल वरच समाधान मानावं लागेल. मात्र
माइंडसेट चांगला आहे प्रदीपचा, कारण ज्या पद्धतीने दुसरा प्रदीप फलंदाजी करतोय, 3 षटकार 1 चौकार त्याची आतापर्यंत इनिंग मध्ये आपण पाहिलेत, आणि त्याचं स्ट्राईकवर येणं संघाच्या फायद्याचं आहे, हिताचं आहे, आणि त्या अनुषंगाने एक क्विक सिंगल स्ट्राईक रोटेशनचं काम केलंय. धावसंख्या 33, 33 for 1. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, यावेळेस ती मात्र संपर्क होत नाहीये. विकेट किपरकडे हलकीशी फॉर्मलिंग झाले, 22चा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. चांगले चेंडू हाताळले दोन्ही शैलेशच्या माध्यमातून. पहिले दोनही चेंडू अगदी वेगळ्या वेगळ्या धाटणीचे, वेगळ्या वेगळ्या शैलीचे, वेगवेगळ्या लाईन लेंथवर टाकत असताना, व्हेरिएशन दाखवत असताना, आणि गरजेचं आहे 3 ओव्हरच्या मॅचमध्ये शॉर्ट फॉर्मॅटमध्ये तुमच्याकडे वैविध्यता असायलाच हवी. एकाच लाईन लेंथवर चेंडू टाकत राहाल तर मात्र फलंदाज लवकर ओळखतो आणि कदाचित तुमच्यावर तो हावी होऊ शकतो, आणि त्या अनुषंगाने होत असते ही गोलंदाजी एकंदरीतच एरंडवाडी मोरा संघाच्या फायद्याची ठरू शकते. मात्र 4 बॉल बाकी आहे, ते विसरून चालणार नाही. पुन्हा एकदा स्लोवर वनचा वापर केलाय, विकेट किपरच्या हातातनं बॉल वारंवार निसटत चाललाय. 2 धावा या ठिकाणी मिळतील, एक धावून काढलेली आणि एक ओव्हर थ्रूची. 3 धावा, 2च ना. धावसंख्या 36, 36. पुन्हा एकदा सज्ज होईल शैलेश. यावेळेस चांगल्या पद्धतीने उचललाय बॉल, गॅप मधनं बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल, आणि 1 बाउन्स बॉल गेलाय, तो वाईडिश लॉंग ऑफ क्लिअर करत आणि आलाय हा चौकार. धावसंख्या झाली आहे 40, 4-0, आणि 2 बॉल येणं अजूनही बाकी आहे. चांगला प्रयत्न होता, बरंच अंतर पार केलं. आमच्या खेळाडूंना विनंती आहे, थोडा सीमारेषेच्या मागे उभे राहा. जे आमचे रसिक मायबाप प्रेक्षक आहेत, थोडस मागे उभे राहा सीमारेषेच्या. अंतिमचे 2 बॉल, 40 धावा ऑलरेडी धाव फलकावर आल्या आहेत. अजूनही पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील असतील फलंदाज. हाफ ट्रॅकर बॉल टाकलाय सेट बॅट्समन साठी, आणि पुलचा फटका तगडा पारला इथे. मिड विकेटला क्लिअर करत बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 6 धावा मिळतील, महत्वपूर्ण 6 धावा, कारण जशी ही स्पर्धा पुढे जाते नॉकआउट ही स्पर्धा आहे, त्यामुळे इथे प्रत्येक सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि त्या अनुषंगाने या 6 धावा किती महत्वपूर्ण ठरतील हे सेकंड इनिंग मध्ये जेव्हा साई इंडियन्स कामते संघ चेस करायला उतरेल ना, तेव्हा त्यांना त्यांचं महत्व कळेल कदाचित. 46 धावा, अंतिमचा बॉल. शेवटच्या बॉलवर एज लागली आहे, विकेट किपरने आता मात्र चेंडूला पकडलंय, आणि प्रदीपची खेळी समाप्त झाली आहे. 46 धावा आणि 47 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवण्यात आलंय एरंडवाडी मुरा या टीम समोर साई इंडियन्स कामथेच्या माध्यमातून. हॅलो, कांगोरीगड क्रिकेट क्लब आयोजित बोरगर बॉईज आणि आई गावीदेवी बोरगर या संघाच्या वतीनं आणि कांगोरीगड क्रिकेट क्लब कामठी विभागाच्या अधिपत्याखाली ही चालत असलेली कार्याध्यक्ष पदाचा चषक आमच्या गावचा सुपुत्र. खरं तर हे हरवणारी व्यक्तिमत्व आहे, कधी कुठे न मागे पडणारा कार्याध्यक्ष. असोसिएशनचा कार्याध्यक्ष असला तरी आमच्या गावचाही कार्याध्यक्ष येतो, आणि एवढी इतकी मोठी स्पर्धा भरून या ठिकाणी त्यांनी आणली, आणि त्या स्पर्धेला 4 चांद लावण्यासाठी आपल्या पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खरं तर भाऊंना जायचं होतं, पण भाऊंना म्हटलं 2 मिनिटासाठी चला भाऊ, कुठल्याही मनाचा संकोच न ठेवता या ठिकाणी आले. भाऊंचं मी या ठिकाणी आभार मानतो, आणि मी आयोजकांना विनंती करतो सन्मानाने आपण आपल्या कांगोरीगड क्रिकेट क्लब यांच्या वतीनं आणि गावदेवी आई बोरगर यांच्या आयोजकांच्या वतीनं सन्माननीय आपल्या तालुक्याचे सुप्रसिद्ध उद्योजक श्री निलेशदादा कोळसकर यांचा या ठिकाणी सन्मान करतोय. मी सन्मान करण्यासाठी हरिभक्त पारायण महादेव महाराजांना विनंती करेन, आपण सन्मानाने या ठिकाणी दादांचा सन्मान करायचा आहे. हे फोटो घ्या, यूट्यूब जरा इकडे करा. सर्व कामठी विभागाच्या तिकडच्या यूट्यूबला विनंती, आपण स्टेजवर करा जरा प्लीज.
मी महादेव महाराजांना विनंती करेन आपण सन्माननीय निलेशदादा कोळसकर यांच्या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आपल्या पोलादपूर तालुक्याचं हरहुन्नरी नेतृत्व ज्याने आपल्या कर्तृत्वानं आपल्या तालुक्यावरती छाप पाडला त्यांच्या ठिकाणी सन्मान करणं आमचं कर्तव्य बनतं. सन्मान होतो आहे. त्याचप्रमाणे आमच्या बोरघर गावचं खरं तर ज्यांना आम्ही आवडीनं माऊली म्हणतो ते सन्माननीय महादेव महाराज देखील ह्या मॅचला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेत. मी सन्माननीय नरेश सुतारांना विनंती करीन सरपंचांना आपण सन्माननीय महादेव महाराजांच्या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आपल्या गावचे सरपंच सन्माननीय नरेशजी सुतार यांचा या ठिकाणी महादेव महाराजांच्या ठिकाणी सन्मान करतात. खरं तर महाराज आपल्या आशीर्वादानं ही स्पर्धा खरंच फुलत जावो, कारण महाराजांचे आशीर्वाद गरजेचे असतात आणि आपण योग्य टायमावरती आपण आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलात. मी सन्माननीय महादेव महाराजांच्या या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय युवराजजी दाभेकर पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सचिव आहेत. आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन आपण या ठिकाणी आलात. मी सन्माननीय मोतीराम दादांना विनंती करतो आपण आपल्या असोसिएशनच्या वतीनं आई गावदेवी बोरगरच्या वतीनं आपण सन्माननीय दाभेकर साहेबांच्या ठिकाणी सन्मान करायचा आहे. चला या पटकन. आपला बहुमूल्य वेळ देऊन आपण या कार्याध्यक्ष चषक स्पर्धेला आपण या ठिकाणी आलात. मी तुमचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय राजारामजी ओंबळे साहेब आपण देखील आमच्या या कार्याध्यक्ष चषक स्पर्धेला भेट देण्यासाठी आलात. धन्यवाद. मी सन्माननीय किशोरजी शिंदेना विनंती करतो आपण सन्माननीय राजारामजी ओंबळे साहेबांच्या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आई गावदेवी बोरगर आयोजित कार्याध्यक्ष चषक श्री नामदेव पार्टे यांच्या अधिपत्याखाली चालत असलेली स्पर्धा आणि त्या स्पर्धेसाठी आपण आशीर्वाद देण्यासाठी आला श्री राजारामजी ओंबळे आपल्या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. त्याचप्रमाणे आमच्या गावची नव्हे तर आपल्या मोरेमाऊली वारकरी संप्रदायाची गायन कोकिला जिला संबोधलं जातं. आपल्या तालुक्याचं खरं तर वारकरी संप्रदायातलं हे वैभव आहे आणि ते वैभव जरी आज गाण्याचा कार्यक्रम नसला दादा काका तरी आज क्रिकेटचा कार्यक्रम आहे. आपले आशीर्वाद या ठिकाणी महत्त्वाचे असतात आणि आपला बहुमूल्य वेळ काढून वारकरी संप्रदायाचा वेळ काढून आपण या ठिकाणी आलात. मी आपणास विनंती करतो आमचा शुभ सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. मी सन्माननीय क्लबचे आमचे अध्यक्ष विकासजी उतेकरांना विनंती करतो सन्माननीय आपली गायन कोकिला आपल्या मोरेमाऊली वारकरी संप्रदायाचं वैभव यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचप्रमाणे खरं तर आपल्या तालुक्याला क्रिकेटचं वैभव प्राप्त करून दिलं आणि त्याच्यामध्ये आपला मोलाचा खारीचा वाटा ज्यांनी टाकला, ज्यांनी क्रिकेट कसं असावं, क्रिकेटला कसं रूप द्यावं आणि क्रिकेट कसं असावं हे ज्या खेळाडूंना सांगितलं, ज्यांना मार्गदर्शन केलं ते आमचे आपल्या सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सर्व म्हटलं तरी काही हरकत नाही, खजिनदार आहेत ते. मी अमितजी घाटगेंना विनंती करतो आपण आमच्या ठिकाणी शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. सन्माननीय कार्याध्यक्ष चषक मी सन्माननीय कार्याध्यक्षांनाच विनंती करेन आपण सन्माननीय अमितजी घाटगे यांच्या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आणि आमच्या ग्रामपंचायतीची जी तोफ आहे त्या तोफेचा सकाळी मला असं वाटतं सन्मान झाला आहे. दादांची इच्छा असेल तर आपण परत पण करू, काही हरकत नाही दादा. खरं तर आशीर्वाद असणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे सन्माननीय आपले राहू द्या संध्याकाळी घेऊ. सन्माननीय यतीनजी कळंबे खरं तर हा खूप मोठा खेळाडू आहे. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळतात ते. खरं तर ग्रामीण क्रिकेटला ग्लॅमर दिलं त्यांनी साहेब असं म्हणायला काही हरकत नाही. मालिकावीर आहेत त्या मागच्या स्पर्धेचे. नितीनजी कळंबे सॉरी यतीनजी कळंबे माफ करा, विलंटी पलटली की दोन्ही नावं सेमच आहेत त्याच्यामुळे सन्मानाने आपल्या या ठिकाणी सन्मान होतोय. मी विकासजी उतेकर खरं तर साहेब ह्यांचं विश्लेषण तुम्हीच योग्य करू शकता. आम्ही समाजातली माणसं आहोत, खरं तर आम्ही सरळ बोलणारी माणसं आहोत. क्रिकेटचं सगळं तुम्हालाच योगदान आहे. त्याचप्रमाणे नितीनजी कळंबे यांच्या ठिकाणी सन्मान होतोय. सन्माननीय अध्यक्ष कार्याध्यक्ष चषक आयोजित श्री नामदेवजी पार्टे यांच्या स्पर्धेला आपण भेट देण्यासाठी आलात. सन्माननीय यतीनजी कळंबे यांच्या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचप्रमाणे जरी तुम्ही वारंवार जरी केला असला सन्मान तरी माझं मन राहत नाही. आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी दादा नेहमीच असतात. मी दादा तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करेल कृष्णा दादांना की आमचा छोटासा परत एक सन्मान आमच्या डोळ्यात देखत पाहावा म्हणून आपण पुन्हा सन्मान स्वीकारावा. रितेशजी चव्हाण
सन्माननीय रितेश घ्या 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 या या प्लीज या. किसन दादांना विनंती करेन मी आपण एक 2 मिनिटात आमच्या याची देई याची डोळा आम्हाला सन्मान पाहायचा आहे तुमचा, त्यामुळे आपण आमचा सन्मान स्वीकारा. मी माऊलींना विनंती करेन, माऊली आपण सन्मानित दादांच्या ठिकाणी सन्मान करायचा आहे. एक एक वेळ आमच्या डोळ्यात देखत होऊ दे ना माऊली. झालं दे ए नामदेव त्यांना द्या. ए शाल दे गणेश अजून एक. नाही नाही दे ना एक फोटो घेऊ दे ना. मी एक भाऊ मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करेल. मॅच तर चालूच आहेत साहेब, एक 2 मिनिटाची रिक्वेस्ट करतो आणि भाऊना एक विनंती करतो आपण मोतीराम संध्याकाळी घेऊन आपण. मी भाऊना विनंती करतो भाऊ आपण एक 2 मिनिटं आपण आम्हाला मार्गदर्शन करायचं. खरं तर आपलं मार्गदर्शन आम्हाला मोलाचं आहे. मी यूट्यूबला विनंती करेल आपण थोडं भाऊंकडे स्टेजकडे कॅमेरा करायचा आहे प्लीज. भाऊ आपणास विनंती आपण 2 मिनिटाचं मार्गदर्शन करायचं. नमस्कार. कांगोरीगड क्रिकेट क्लब कामथे विभाग आयोजित कार्याध्यक्ष चषक 2024 सर्व नामदेव पार्टे साहेब, आपण तरुण मुलांना आज संडेच्या दिवशी खेळण्याचा जो आनंद दिलात त्याबद्दल तुमचं धन्यवाद. आणि आम्हाला आमचा सत्कार करून आणि आमच्या मित्रमंडळींचा सत्कार करून आम्हाला एक लाईव्हमध्ये आणलात त्याबद्दल तुमचं परत एकदा धन्यवाद. आणि इथे उपस्थित सर्व मंचावरील सगळे उपस्थित पाहुणे मंडळी, तुमचंही सर्वांचं धन्यवाद की खेळाच्या मुलांना खेळण्यापेक्षा तुम्हाला मंचावरती बघण्याचा आनंद जास्त वाटतो. कारण मुलांना सपोर्ट आपला असल्याशिवाय मुलं मैदानामध्ये खेळू शकत नाहीत. त्यामुळं आपण जेव्हा जेव्हा येतात तेव्हा मुलांना सपोर्ट करत राहा. एवढंच बोलेन आणि थांबेल. धन्यवाद. एक मिनटं भाऊ एक मिनटं बसा. तुम्हाला सोडतोय 2 मिनिटात सोडतोय. मॅच साहेब थोडा व्यत्यय आणतोय कारण माफ करा, कारण शेवटी ही आशीर्वाद देणारी माणसं आम्हाला असतात. मी माऊलींना विनंती करेल, माऊली आपण 2 मिनिटं फक्त मार्गदर्शन करा. 2च मिनिटं. रामकृष्ण हरी. कांगोरीगड क्रिकेट क्लब कामथे विभाग ह्या क्रिकेटचे आयोजक बोरगर गावदेवी आणि ह्या क्रिकेटचे कार्याध्यक्ष आमचा नामदेव, आमच्या गावचाही अध्यक्ष आहे. आणि हे सामाजिक कार्य, हा जो खेळ आहे हा एक आनंद देणारा खेळ आहे. आणि या खेळामध्ये आमच्या नामदेवने हा जो सहभाग घेऊन सर्व जे वातावरण अगदी चांगल्या प्रकारे खेळतं ठेवतं आहे. मुलांना इकडे तिकडे, आज संडेचा दिवस, रविवार, इकडे तिकडे भटकण्यापेक्षा हे जे माध्यम उपलब्ध केलं आहे ते अगदी खरोखर घेण्यासारखे. आणि विशेष म्हणजे ह्या खेळामध्ये प्रत्येक खेळाडूची तब्येत म्हणजे व्यायाम करण्याची सुद्धा गरज नाही, कारण ह्या माध्यमातून त्यांचा प्रॅक्टिस करणं हे वारंवार चालू असतं आणि त्यातून त्यांच्या तब्येतीलाही चांगलं राहणार. बघणारा जो वर्ग आहे ते हे उत्सुकाने बघत असतात. म्हणून मी सर्व आमच्या कार्याध्यक्षांना धन्यवाद देऊन मंचावरती आमचे आधारस्तंभ आमचे कृष्णदादा, निलेशदादा, आमचे कोळसकर हे उपस्थित झालेत. आमच्या गावचे सरपंच, आमच्या गाण्याचारी रवी महाराज, बरेच मंचावरती सर्वांचं नाव नाही घेता येणार, त्यांनी ह्या कार्यक्रमाला भेट दिली. त्यांचे आभार व्यक्त करून मी याच ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद सर्वच मान्यवरांचा. एक टॉस आपण घेऊया. आई गावदेवी बोरगर आणि सम्राट अशोक 11 कामथे दोन्ही टीम मध्ये मात्र इथे टॉस होईल. रन झाल्यात त्या 20 रन्स, 20 धावा. मी सर्व मान्यवरांना विनंती करू की आपण या टॉस साठी आमच्या व्यासपीठाच्या समोर जॉईन व्हा.
वाईट बॉल त्या दरम्यान येतोय. वाईट +1 आहे का? फक्त वाईट. ओके. तर टॉस या ठिकाणी होतोय. आई गावदेवी बोरगर विपक्ष सम्राट अशोक 11 कामथे, म्हणजे आपल्या आयोजकांचा संघ आहे आणि एक कामथे संघ. निलेश दादा कोळसकर साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण करतोय. टॉस झालाय. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार, धन्यवाद. आपला बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलात, मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आम्ही शतशः ऋणी आहोत. धावा लागले धावफलकर 22 धावा. शेवटचा बॉल बाकी आहे दुसऱ्या ओव्हरमधील. चेतन आणि दिगंबर अशी जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल, धावसंख्या 22. 22 ला 2. 2 फॉर 2. मी आई गावदेवी बोरगर संघाच्या खेळाडूंना विनंती करतो, सीमारेषेच्या थोडं बाहेर या प्लीज. सर्वांनी सीमारेषेच्या बाहेर या. एक सिंगल मिळते डिक्लेअरच्या स्वरूपात. नो बॉल, नो +1. 2 धावा मिळतील. म्हणजे अजूनही दुसरं षटक असं दुसऱ्या षटकाची सांगता होणं बाकी. एक बॉल बाकी आहे. लक्ष आहे 47 धावांचं. 24 धावा झाल्यात, म्हणजे अजूनही 23 करायच्यात आणि बॉल शिल्लक आहेत ते 7 आणि हा असेल फ्री हिटचा बॉल. 7 चेंडू आणि 23 धावा. जर पुढच्या फेरीमध्ये प्रवेश निश्चित करायचा आहे तर बनवावे लागतील एरंडवाडी मुरा टीमला. डावखुऱ्यात असा गोलंदाज ओव्हर द विकेट मारा करतोय. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. लाईन पूर्णपणे खराब. चांगली हायाम ऍक्शन आहे, प्रचंड वेगही आहे. मात्र वेगावर स्वार होत असताना लेंथ आणि लाईन मध्ये मात्र इथे बदलाव आपल्याला पाहायला मिळतो. योग्य लाईन लेंथवर गोलंदाजी होत नाहीये आणि त्यामुळे प्रचंड लांबलंय हे षटक. 3 वाईड, 4 वाईड बॉल, 1 नो बॉल आत्तापर्यंत टाकलेत ते गोलंदाज अक्षयने आणि भरपूर अतिरिक्त धावा खर्च केल्यात. वाईट बॉल. 11 चेंडू आतापर्यंत टाकलेत या ओव्हरमध्ये आणि अजूनही एक बॉल येणं बाकी आणि तो फ्री हिटचा बॉल आहे, हे विसरू चालणार नाही. धावसंख्या झाली ती 26, म्हणजे आता 7 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता आहे. चला मॅचला स्पीडअप करा प्लीज, गती द्या मॅचला. सामना बराच उशीर चाललाय, सुरू आहे, वेळ खूप जास्त घेतला या सामन्याने. खरं तर आज दिवसभरामध्ये नितेश सर इतके अतिरिक्त धावा गेल्यात की त्यामध्ये 2 मॅचेस कव्हर झाल्या असत्या. एका मॅच मध्ये 21 धावा अतिरिक्त गेल्यात, 21, आणि टीमने काढल्या 16 रन. फ्री हिटचा बॉल आहे, टॉपेज लागली आहे, बॉल हवे ते 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? फ्री हिटचा बॉल आहे, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि नाहक बळी इथे गमवत असताना आवश्यकता होती का? कारण फ्री हिटच्या बॉल रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद होऊ शकतो आणि तो बाद झालाय. अर्थातच दिगंबर 1 रन मिळाली आहे आणि 1 रनने स्कोर जाऊन पोहोचलाय तो 27च्या घरामध्ये. आणि आता 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. चला टीम मीटिंग नकोय, साय इंडियन्स कामते लगेच तुमचं क्षेत्ररक्षण लावून घ्या. नेक्स्ट मॅच मध्ये आई गावदेवी बोरगर टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय अगेन्स्ट सम्राट अशोक 11 कामते. 6 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता जर सामना जिंकायचा आहे. नवलाई कुंभळजा क्रिकेट क्लब एरंडवाडी मुरा आणि खेळायचंय जय भवानी स्पोर्ट्स क्लब पांगुळवाडी सोबत सेकंड राऊंड मध्ये, तर या धावा बनवाव्या लागतील. तर दुसऱ्या बाजूला साय इंडियन्स कामते संघ गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक मात्र कसोशीने प्रयत्न करतील या धावा वाचवण्यासाठी, कारण 6 बॉल 20 या होऊ शकतात. सहा बॉल 20. प्रदीपचा पहिलाच बॉल अप्रतिम पद्धतीने टाकलाय, खाली राहिला थोडासा
आणि इथे डॉट बॉलची सांगता होत असताना आयुष नवीन फलंदाज आहे, मात्र सध्या स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे चेतन. खुलवा टप्प्याचा बॉल मनगडाचा वापर केला की आपण त्या बॉलला ढकललाय, वन बाउन्स करत बॉल गेलाय तो स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आलाय हा चौकार. महत्वपूर्ण चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय चेतनच्या बॅट मधनं, कारण आता येणारे चेंडू असतील 4 आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. 4 चेंडू 16 धावा. पहिला बॉल डॉट आला, तदनंतर मात्र पलटवार केला, प्रश्नाला उत्तराला प्रत्युत्तर देताय ते दोन्ही खेळाडू एकमेकांना आणि ते गरजेचं असणार आहे, कारण नॉकआउट ही स्पर्धा आहे आणि प्रत्येक सामन्यामध्ये तुम्हाला विजय हा आवश्यक असणार आहे, तर आणि तरच तुमची वाटचाल ही पुढे सुरू राहणार आहे. पराभव या स्पर्धेतील आव्हान तुमचं संपुष्टात आणणार आहे. चार बॉल 16. हा बॉल सोडून दिलाय, चांगला निर्णय. डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा बॉल, एक्स्ट्रा मध्ये भर पडते धावांचं आणि चेंडूंमधलं अंतर कमी होतंय. आता 4 बॉल आणि 15 ची गरज. 32 धावा धावफलकावर, 3 विकेटच्या मोबदल्यात. चार चेंडू 15. राऊंड द विकेट मारा करतील प्रदीप. समोर असणार आहे तो म्हणजे अर्थातच चेतन. सेट झालाय, सलामीला आलाय. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आल्यात आणि महत्वपूर्ण चौकार नुकताच आलाय. तदनंतर आला एक व्हाईट बॉल. वेगवान बॉल टाकलाय, ज्या वेगाने बॉल आलाय त्याच्या दुप्पट वेगाने बाहेर फेकलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला क्लिअर करत बॉल सीमारेषा पलीकडे जात असताना 6 धावा ठोकतोय तो अर्थातच चेतन. इक्वेशन मध्ये बदलाव होतोय आणि आता धावा लागल्या धाव फलकावर 38. 3 बॉल आणि 9 धावांची आता आवश्यकता असणार आहे. सामन्याला कलाटणी दिले, सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण केलाय, सामन्याला युटर्न केलंय त्या या षटकाराने चेतनने. चला, टीम मीटिंग जास्त नकोय प्लीज. सामना महत्वपूर्ण आहे आम्हाला माहिती आहे, मात्र वेळेकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाहीये. 3 चेंडू 9 धावा. चित्तथरारक सामना आहे. आता चेतनच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे, तर दुसऱ्या बाजूला प्रदीपला आपल्या अनुभवाच्या जोरावर हे सर्वोत्तम 3 चेंडू टाकायचे आहेत. किंबहुना 2 चेंडू जरी व्यवस्थित पद्धतीने टाकले, डॉट टाकले, सिंगल जरी दिल्या तरी मात्र हरकत नाहीये. मात्र डबल आणि चौकार षटकार देता कामा नये. विकेट काढाव्या लागतील, खास करून चेतनची विकेट. 3-9. यावेळेस स्टेप आउटून मारलाय, क्षेत्ररक्षक आहे, पोहोचण्याचा प्रयत्न होत नाही. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होतोय, मात्र चेतन असेल स्ट्राईकवर. 1 रन कंप्लीट आणि आता 2 बॉल 8 ची गरज. सामना चित्तथरारक स्थितीमध्ये. वेगवान बॉल टाकला होता आपण पाहिलं तर प्रदीपने. पोझिशन मध्ये लवकर येऊ शकला नाही तो चेतन. उशिराने फटका खेळून बसला आणि त्यापुढे प्रॉपर मिडल नाही झाला, अंतर पार करू शकला नाही आणि त्यामुळेच की काय सिंगल आणि रनआउट. माइंडसेट चांगला होता चेतनचा की स्ट्राईक त्याच्याकडे जास्त असायला हवी. आणि आता 2 बॉल 8 ची गरज. नवीन फलंदाज स्वप्नील, तो असेल नॉन स्ट्राईकवर. हा चेंडू लाख मोलाचा आहे. हा चेंडू जर डॉट आला, सिंगल जरी आली तरी सामना झुकू शकतो साई इंडियन्स कामतेच्या बाजूने. तर दुसऱ्या बाजूला या चेंडूवर 2 किंवा त्यापेक्षा जास्त धावा येणं गरजेचं आहे, तर सामन्यामध्ये टिकून राहतील अर्थातच नवलाई कुंबळचा क्रिकेट क्लब एरंडवाडी मुरा. 2 बॉल 8. 2 चेंडू 8 धावा. राऊंड द विकेट. प्रदीप टू चेतन. फुल टॉस टाकलाय. चुकी आणि मोठी चुकी झाली आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला बिलकुल माफी नाहीये. ज्युसी फुल टॉस, लॉलीपॉप हा चेंडू टाकलाय सेट बॅट्समन चेतनला. बघा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. अगदी स्लॉट मधला चेंडू, काही वेगळं करण्याचा प्रयत्न नाही केला प्रदीपने आणि चेतनने मात्र सडळ हस्ते हा षटकार खेचलाय. आता 1 बॉल आणि 2 ची आवश्यकता. अजूनही सामना संपलेला नाहीये. इथूनही साई इंडियन्स कामते संघ जिंकू शकतो. 1 बॉल 2 धावा त्या डिफेंड करू शकतात. इथे 1 बॉल 1 जरी काढू दिली, कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, तरी देखील तुम्ही जिंकू शकता. मात्र आता काय घडणार आहे. चेतन आणि चेतन. 1 बॉल 2.
प्रदीप की चेतन, चेतन की प्रदीप, कामथे की एरंडवाडी मुरा. आणि इथे हा बॉल काढलाय का डॉट. अप्रतिम असा चेंडू पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा बॉल प्रचंड वेगाने टाकलेला आणि चेतनला मात्र इथे चारी मुंड्या चित केलंय आणि सामना जिंकलाय चित्तथरारक पद्धतीने. अर्थातच साई इंडियन्स कामथे संघाने खूप खूप अभिनंदन. आणि सेकंड राऊंड मध्ये तुमचा सामना असणार आहे पांगुळवाडी सोबत आणि त्यासाठी तुम्हाला एका मॅचची विश्रांती आहे. नेक्स्ट मॅच असेल तो आई गावदेवी बोरगर विपक्ष सम्राट अशोक 11 कामते.